साई बाबा सुख हे माणसाच्या अहंकाराची कसोटी घेतं, तर दुःख माणसाच्या धैर्याची कसोटी घेतं। आणि या दोन्ही कसोटीत जो उत्तीर्ण होतो त्याचीच पायवाट सोपी होते। विचारांची शिदोरी त्यासाठी खूप महत्वाची। ज्याप्रमाणे एखाद्या इमारतीचा पाया जितका भक्कम तेवढी इमारत उंच आणि टिकाऊ, अगदी त्याचप्रमाणे विचारांचं महत्व आहे। आशेची, निराशेची, मानाची, अपमानाची वेडी वाकडी वळणे येणारच आहेत, पण त्यावर सहज पार व्हायचं असेल तर शरीराचं नाही, बुद्धीचं बळ वाढवायला हवं। बुद्धीमुळे दृष्टी बदलेल आणि दृष्टीमुळे सृष्टी बदलेल। भरोसा ठेवा, सबका मालिक एक। अरे तुला म्हणलो ना माझं भुकेनं जीव कावला मग उगा तू जे तू म्हणलं ना तुला काय देतो तू? आधी आपलं काम करू रावळ हा, रावळ काम करू चल. अरे हा माळसापती खंडेरायाची फुलं कुणाला वाहतोय? माळसापतीला ना खूळ भरलाय, चल बघू। हा ए थांब, हात पाऊल टाकायचं नाही। अरे माणसा, अरे काय झालं काय तुला? आमच्या मालकाचं तुझ्या डोसक्यावर कर्ज आहे, त्यामुळे डोसका फिरला का काय? काय झालं? एका फकीराला रावळात कोणी घेतं का रे? हा? भैरोबा, राहुळ कोणाचं? काय हो नंदी महाराज, राहुळ कोणाचं? म्हाळसापती, तुम्हीच सांगा, राहुळ कोणाचं? खंडोबा रायाचं। मग आत यायला कोणी मनाई केली पाहिजे? खंडेरायानं, बरोबर ना? पण त्याने तर माझ्या स्वागताला फुलं पाठवली, बघा। ए, फकीरड्या, ही फुलं ना वाऱ्यानं उडून आले असतील, काय बा बोलू नका स्वागताला म्हणे। ए तू फकीर आहे, रावळा तू पाऊल टाकायचं नाही एखाद्या मशिदीत जा। खंडेराया म्हणजे शिवाचा अवतार। शिवशंभूने कधी देव आणि दानवामध्ये फरक केला नाही, तर तुम्ही माणसांमध्ये का फरक करता? राम तोच, रहीमही तोच। ए तू आमच्या देवाविषयी सांगायचं ना? अरे हजार नाव असतील आमच्या देवाची, तेव्हा कोण सांगणार? बर, मग कशाबद्दल सांगू? पाणी? पाण्याला नीर म्हणतात, जल म्हणतात, जीवन म्हणतात, अमृत म्हणतात। पण असतं तर ते पाणीच ना। मग हा साधू, तो फकीर, हा भेद आपण कशाला करायचा? अदुगरच भुकेनं जीव कावलाय, उगा डोक्याची आमली करू नको। तू जाईत ना, तुझी तक्रार हिंदुराव पाटलाकडे होईल। हा? आणि एक फकीरडा खंडोबाच्या रावळात गेलेला, त्यासनी अजिबात चालणार नाही। चल निघ। हा. अल्लाह मालिक है। राहुलाच्या दाराशी आलेल्याला अशी दमदाटी केलेली खंडोबा रायाला चालणार नाही। म्हणजे तू आता हिंदुराव पाटलांच्या विरोधात जाणार होय? नाही नाही नंदी, आता मालकच ह्याच्या विरोधात जात्याल। ए माळसापती, कर्जाचा परतावा द्यायचा, नाहीतर मामलेदारामोर उभं राहायचं, कळलं का? चल रे। तात्या, कुणाची वाट बघतोयस? भूक लागली आहे का? घे, खडी साखर घे। अरे घे, परसाद आहे तो, घे घे, खा खा। काय गं मी आज एकदम सकाळी सकाळी हा सुनेला बरी मोकळीक दिली तू? अशी कशी मी मोकळी सोडन? मिरच्या कुटाय दिल्यात, आता मला काय त्रास सहन होत नाही बघ।
रावळाच्या नावाखाली बाहेर पडले म्हणून मला कळलं. काय कळलं? शकू पाटलिनीचं सुनेपुढे काय चालत नाही. आम्हाला सांगत होतीस ना व, मी अशी करते तशी करते, गोणीभर धान्य द्याय देते, हेच का ते? हे बघ ना मी, तोंड सांभाळून बोल. माझी सून माझ्या धाकात आहे. म्हणजे तूच तिला लिंबाच्या झाडाखाली निवेद घेऊन धाडलंस? असेल ग बाई. अगं इकडं पोर उपाशी, बिचारानं पटकन खडी साखर खाल्ली. जाऊ दे, मी काय बोलणार, मी चालले. तात्या तात्या, अरे तुला भूक लागली मला सांगायचं ना. तुझी आई माझा डोळा चुकून बाहेर गेली, अरे पण आजी होती ना घरात. का नाही बोलला मला भूक लागली म्हणून? तू आईला शिक्षा करतेस ना, मग मी कसं सांगणार की मला भूक लागली? किती समजदार आहे ग माझं बाळ. पण हाच समजूतदारपणा तुझ्या आईत असता तर वरडली असते का मी तिला? पोटच्या पोराला उपाशी ठेवायचं आणि त्या लिंबाच्या झाडाला निवेद ठेवायला धावायचं. कोण रे तिकडे, कोण आहे? कुत्री मांजरीच ना. ये मी तुला देते हा खायला. आओ साई. ए थांब. राहुळ कोणाचं? खंडोबा रायाचं. नाही, एक फकीरडा खंडोबाच्या रावळात गेलेला, त्यासनी अजिबात चालणार नाही. चल निघ. देवा खंडेराया, फार वाट पाहायला लावली तुला. आधी मला नाक घासू दे. माळसापती, अहो माळसापती, अहो लक्ष कुठं आहे तुमचं? निवेद आणलाय. चला. देवा खंडेराया, फार वाट पाहायला लावली ना रे तुला. पर काय करू, मला वाटलं माझं लेकरू आलंय. कोणीतरी सांगितलं की धूपगावच्या वराडा संघ आलंय म्हणून. नाही, तिथं बी गाठ पडलीच नाही. त्याला शोधत होते. हा निवी. अहो माळसापती, काय झालं आज? ध्यान नाही तुमचं? पाप घडलं असंच राहून राहून वाटतंय. एका फकीराला रावळाच्या दारातून परत पाठवलं, आत नाही येऊ दिलं. म्हणजे मी नाही, नंदी भैरव त्याच वेळी आले होते, त्यांनी अडवलं. मी तर त्या तेजाकडे बघतच राहिलो होतो. किती तेजपूज्य चेहरा होता. खंडेरायाला वाहिलेली फुलं जणू त्याच्या स्वागतासाठी बाहेर गेली होती. कसा दिसत होता तो? 8 वर्षांपूर्वी जो बालयोगी आला होता तसाच होता ना चेहरा? हा, आठवतो ना तुम्हाला? तेव्हा तो कोण, कुठून आला विचारलं, कधीच उत्तर दिलं नाही त्यानं.
अरे 3 दिवस झालं ह्यो मुलगा इथंच हाय. ध्यान लावून बसलाय तो. त्याला ना थंडी वाजत ना ऊन लागत. हे बेन आपल्या वाणी नाही, काहीतरी वेगळंच पाणी आहे. योगी वाटतो. बालयोगी असावा, पण अगोदर कधी बघितलं नाही. बाळा, असं ऊन वारा झेलायचं वय नाही तुझं. चल उठ बरं, 2 घास खाऊन घे. आम्ही समधी सांगतोय तेव्हा नाही डोळं उघड, आणि आता बायजा माया आल्यावर लगेच डोळं उघडलं. कौसले, अगं मायेनं बोलली ती. नुसतं मायेने नाही, आईच्या मायेने. जिची कुस उजवली नाही ती समद्यांशी असंच वागती. आमच्या पोटी पोरं बाळ हाय ती. जो काय मायाचा पाझर आहे तो आम्ही आमच्या घरात सांडू, इथं तिथं कशाला. बाईजामाय, तू का वाईट वाटून घेतेस? तुझी कूस उजवे, कुठलाही घोर घेऊ नकोस. तुम्हाला माई म्हणालास, मला आई झाल्यासारखं वाटलं. आणखी काय हवं? एक दिवस आला आणि तसाच अचानक एक दिवस निघूनही गेला. तेव्हापासून वाट बघते. असं वाटतं आज वाट बघणं संपल. आधी वाजवू शंख, मग कापू पंख, आणि मग मारू डंख. त्या म्हाळसापतीचा शंख वाजवलाय. मामलेदारासमोर उभं राहावं लागल असं बजावलंय. अहो तुम्ही फक्त आज्ञा करा, पंख छाटूच बघा. नाही, आता पंख छाटायचं आणि डंख मारायचं दोन्ही बी काम ह्यो हिंदूराव पाटीलच करणार. त्या कोते पाटलाशी जवळीक करतो काय रे? बघ म्हणावं आता तुझ्या कर्माची फळ. एक डाव आम्हाला बी टाकू द्या म्हणलं. तुम्हास मी वय हं, आणि त्यो कसा? सांगते की. ती बायचा रोज निवेद घेऊन जाती, आणि त्यामुळेच ते कोते पाटलाच्या बाजूला झुकला आहे ना. खंडोबाला निवेद ही कांताबाई बी ठेवू शकते, आणि त्या बायचा परीस 4 गोष्टी जास्त ठेवू शकते. त्यो आपल्या बाजूला झुकलाच पाहिजे. एकदम भारी. कांताबाई, नाही तो महासभापती दिसतो तेवढा साधा नाही बरं. हा, पण तुम्ही तुमची हाऊस पेटवून घ्या, पण त्याच्या घरादारावरनं आम्ही नांगर फिरवणार हे मात्र आम्हाला स्पष्ट दिसतंय. अगदी लख दिसतंय म्हणा ना. आहा, याला म्हणतात घारीची नजर. लय लांबचं बघताय धनी. आम्ही तरी विचारच करू शकत नाही. उगा नुसतं हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. भोळ्या सांबावानी भोळे हायत ते, पर म्या खमकी हाय. ए अरे, त्या बायाना पाण्याचे हंडे आणायला सांगितले होते वाड्यावर. काय झालं त्याचं? म्हणजे बाया आल्या नाहीत? अहो आम्ही त्यासनी दम देऊन सांगितलं होतं. आत्ता घेऊन येतो. नाही नाही नाही, आता तुम्ही काय बी नाही बघायचं. हा, आता जे काय करणार ते आम्हीच करणार. अरे सरळ हातात येत नाही ना, पोट वाकडं करायला जमतंय की या हिंदूराव पाटलाला. धनी आम्ही करतो ना सरळ. हा, महासभापतीला नाही का केला? हो, तो फकीरला रावळात घेऊन चालला होता, आम्ही अडवला. आडिवला, अहो हाकलिवला. तुम्हीच हाकलवलं, आणि यांना विसरलात का काय? यांच्या पाया पडायला आणायचं होतं ना. खरं बोलतायत, मुद्द्याचं बोलतायत कांताबाई. हा, आता शंख वाजवूनी आणि पंख छाटूनही त्याने ऐकलं नसतं तर मग डंख मारलाच असता की आपण. हा
बायजामाई, असं लेकरू तू आलायस मला ठाऊक होत. अगं माई आहेस तू माझी, तुला ठाऊक असणारच. सुखरूप आहेस ना बाळा? इतक्या वर्षात आला नाहीस, काळजी वाटली रे तुझी. इतक्या वर्षात एकदाही यावंसं वाटलं नाही, एकदाही माझे हात पोचले नाही. असं कसं होईल बायजामाई? गुरूंचा आदेश आल्याशिवाय मी कसा येणार? शिर्डीचा बुलावा यावा लागतो, त्याशिवाय शिर्डीत कोणी येऊ शकतं का? गुरूंचा आदेश आला आणि मी आलो. पण बायजामाई, तुझी माया, तुझी काळजी, तुझा थाळा, सगळं सगळं मला मिळत होतं. खरंच असं कसं मिळेल? किमान आज तरी मिळवते. आजही आणलाय तुझ्यासाठी थाळा, ते खाऊन घे. आजही तुझ्या नशिबात नाही. कोण म्हणतं असं? थांब थांब लेकरा. अरे कुत्र्यानं तोंड लावलेलं अन्न नको खाऊ. का माई? अगं आपण खाल्लेलं तो खाऊ शकतो, मग त्याने तोंड लावलेला आपण खाऊ शकत नाही? अरे चालेल का तुला? बघ चालेल म्हणतो. बायजामाई, काळजी करू नकोस. अल्लाह मालिक.